सत्ताधाऱ्यांकडून पंढरपूरच्या विकासाची जनतेला अपेक्षा होती, परंतु त्यातल्या थोड्याफार ही अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. मग एक सक्षम नेतृत्वाची गरज पंढरपूरच्या विकासासाठी आहे अशी जाणीव मला झाल्यानंतर आमदार अभिजितआबा पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. अभिजितआबांचा मला फोन आला, राहुलदादा पंढरपूर शहराचा विकास करायचा असेल तर माझ्यासोबत काही चांगल्या नेतृत्वाची, चांगल्या व्यक्तींची गरज आहे आणि तुम्ही माझ्यासोबत जर काम करायला तयार करत असाल तर आपण पंढरपूरच्या विकासासाठी आपलं काहीतरी योगदान देऊ शकतो. या विचारातून आपण या आघाडीची स्थापना केलेली आहे. पंढरपूर शहरात ज्या काही अडचणी आहेत, बेसिक प्रश्न आहेत, आपण शहरातील नागरिकांचा किराणा माल भरून द्यावा, त्यांना वैयक्तिक काय लाभ व्हावे अशा गोष्टी त्यांना आपल्याकडूनही अपेक्षित नाहीत. अपेक्षित आहेत पंढरपूर शहरातील रस्ते, लाईट, जे अतिक्रमण झालेले आहेत, रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा. पंढरपूर शहरातील महिला आरक्षण निघले, मी देवाचे कोटी कोटी प्रणाम व्यक्त करतो. ज्या महिला भाजी मंडईमध्ये भाजी आणायला जातात त्या वेदना आपण पुरुष म्हणून समजूनच घेऊ शकत नाही. अशा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या विकासामध्ये तुम्हाला दिसणारही नाहीत, पण त्या अति मूलभूत आणि अति गरजेच्या आहेत. काही अशा गोष्टी आहेत त्याच्यासाठी घरच्यांनी सांगितले की आपण या निवडणुकीमध्ये जाऊया. या बेसिक गोष्टी आहेत पण शहरातील खरंच या गरजेच्या आहेत, यामुळे आपण या गोष्टीला समोर जात आहे. पण संपूर्ण पॅनल हा संपूर्ण ताकदीनिशी लढवत आहे. मतदारांनी माझ्या समोर उभे असणारे दोन्ही उमेदवार धनदांडगे आहेत. तुम्हाला थोडीशी लालच देतील, आभूषण काही तुम्हाला सांगतील, आम्ही अमुक करू तमुक करू, पण मी गेले 25 वर्ष या शहरामध्ये काम करतो आहे. शहराच्या मूलभूत गोष्टी मला माहीत आहेत. माझ्यावरती विश्वास म्हणून मला एक मत द्या.